नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. शुभ सकाळ मित्रांनो. आज तुळजापूरला येत असताना लातूर तुळजापूर रोडवरती आज काही लोक चालत जाताना दिसले. वाटत मी थांबलो आणि पाहिलं तर महादेवाच्या काठी, जे की काठी असते, कावड असते, ते शिखर शिंगणापूरला निघालेले असते. आणि जाताना हा चैत्र महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये शिखर शिंगणापूर येथे महादेवाची मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आणि आपल्या गावाकडच्या ज्या काही काठ्या आहेत, कावड आहे, ते शिखर शिंगणापूरला जातात. आणि शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर तिथं देवादिदेव महादेव यांची भेट घालून येतात. ते मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रभरातून काठ्या कावड येतात. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता की किती लोक असं चालत चाललेले आहेत. असलं ऊन पूर्ण आता सकाळचे 10-10:30 वाजले असताना सुद्धा मित्रांनो ऊन पडलेलं आहे. अशा उन्हामध्ये लोक पायी चालत आहेत. काही महिला आहेत, पुरुष आहेत, लहान लहान लेकरं आहेत. हेही शिखर शिंगणापूरला निघतात आणि साधारणतः एक 2 ते 3 दिवस लागतात त्यांना चालत जायला वाटेने. जास्तीचा मार्ग वेगवेगळा असतो. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असल्या कारणाने हे जे लातूर तुळजापूरहून चाललेले आहेत, हे तुळजापूरहून जातात. आई तुळजाभवानीचे जाताना दर्शन घेतात. त्याच्यानंतर पुढे शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करतात. बघू शकता मित्रांनो, आता ह्या काठी आणि कावड चाललेले आहेत. बघा मित्रांनो, अशा उन्हामध्ये पैदल जात आहेत. तुळजापूरमध्ये आलेले आहेत. आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जात आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही, लहान लहान लेकरं आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. आणि हे आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पुढे ते शिखर शिंगणापूरला जात आहेत.